नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे दाल फ्राय, जीरा राईस आणि बटाट्याची कापं केलेली आहेत। ती कशी केली आहे ते तुम्हाला दाखवते। आता इथे दाल फ्रायसाठी मी पाव कप तुरीची डाळ घेतली आहे। मी माझी रेग्युलर वापरातली तुरीची डाळ, मुगाची आणि मसूर अशी मिक्स करून घेते। ही डाळ आहे ही। आणि आता डाळ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर मी कुकरला शिजवून घेणार आहे ती डाळ। आणि डाळ शिजायला ठेवते कुकरमध्ये। आता मी इथे राईस करायसाठी 1 कप बासमती राईस घेते। तुम्ही तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो राईस घेऊ शकता। आणि तो राईस सुद्धा आपण 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। मी हा राईस कुकरला लावणार नाहीये, मी हा बाहेरच करणार आहे, कारण आपल्याला जीरा राईससाठी मोकळा असा भात करायचा आहे। त्याच्यामुळे मी हा भात बाहेरच लावणार आहे। तर भात करायला ठेवते। तोपर्यंत आता आपण इथे बटाटे कापून घेऊया। साधारण जाडसरच कापून घ्यायचे आणि सोलायचे नाहीये, असेच आपल्याला कापून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून बटाटे काळे पडू नयेत। आता हे पहा, माझे सगळे बटाटे इथे कापून झालेत। ते आता पाण्यात घालून ठेवले। थोड्या वेळाने ते आपण पाण्यातून काढून घ्यायचे। थोडे निथळून घेण्यासाठी मी इथे टिश्यू पेपरवरती ते टाकते। जास्त नाही, पण त्यातल्या त्यात साधारण आपण आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय। बटाट्याला तिखट मीठ लावून झाल्यानंतर पाणी सुटतंच, तसं ते सुटणारच आहे, पण जास्त पाणी सुटू नये म्हणून आपण थोडेसे त्यातलं पाणी निथळून घ्यायचंय। हे पहा, आता आपले बटाटे सगळे पाण्यातून काढून झालेले आहेत। आता ते पाणी ओतून आपल्याला पुन्हा त्याच भांड्यात ते बटाटे टाकून घ्यायचे। आता या बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय। त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला वापरते। तुम्ही मिरची पावडर वापरली तरी चालेल। मिरची पावडर वापरली तर तुम्हाला वरून वेगळं लसूण बारीक चिरून टाकायला लागेल। मी इथे 1 चमचा हळद घालते आणि आता हे मिक्स करून घेते। कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी लसूण असतं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते। हे असं आपण मिक्स करून घ्यायचे आणि मॅरिनेशनसाठी झाकून ठेवूया। इथे पहा, माझी डाळ शिजलेली आहे। आणि डाळीला फोडणी घालण्यासाठी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर दाल फ्राय आणि जीरा राईससाठी आहे। आणि आता ह्या डाळीमध्ये मी मीठ घालून घेते, चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर थोडासा गूळ घालते। रेग्युलर डाळीपेक्षा थोडा कमीच घालते गूळ। आणि ही डाळ रवीने घुसवून नाही घ्यायचे, पळीने ढवळायचे। हे पहा, आपला राईस कसा तयार झालेला आहे, मोकळा। चला तर आता दाल फ्रायला फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते आणि ते कढल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून मोहरी आणि पाव टीस्पून मी मेथी दाणे घालते। मेथी दाण्याने चव छान येते। 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेत आणि आता त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला होता तो घालून घेतलाय। आणि कांदा थोडासा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घालून सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मेथी जरी कडू असली तरी फोडणीला त्याची टेस्ट खूप छान लागते। अर्धा चमचा हळद घालून घेतली, ती हळद घालून सुद्धा परतून घ्यायची। त्यानंतर 2 टीस्पून मी मालवणी मसाला घालते। मालवणी मसाला घालूनही कांद्यामध्ये तो व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। तो परतून झाल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ आपण त्या फोडणीमध्ये घालायची। ही डाळ तशी थोडी दाटच असते, त्याच्यामुळे त्याला जास्त पाणी नाही आपण यूज करायचे। तरी आपण कुकरच्या त्या डाळीच्या डब्यातून ते पाणी घालून घ्यायचे। हे पहा, मी डाळ ढवळून बघते।
ती दाट आहे, अजून त्याला उकळी यायची आहे. उकळी आल्यानंतर जास्त दाट होईल म्हणून अजून थोडं पाणी घातलंय. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि डाळ व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आणि आता डाळीला उकळी येईपर्यंत डाळ तशीच ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आहे आणि डाळ ढवळून घ्यायची आहे. आता डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे. डाळीला मस्त उकळी आल्यानंतर आपलं दाल फ्राय रेडी होणार आहे. डाळीला कशी छान उकळी येते. आपली डाळ छान उकळली आहे. आपलं दाल फ्राय रेडी झालेली आहे. ती बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण जिरा राईस करायला घेऊया. त्याच्यासाठी मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेते. तेल कढल्यानंतर त्यामध्ये 2.25 चमचे मी जिरं घालते. जिरा राईस म्हटल्यावर जिरं थोडं जास्तच लागणार. आणि आता त्यामध्ये आपण जो प्लेन राईस केला होता तो राईस टाकून परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे राईसमध्ये व्यवस्थितरित्या. आणि ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही. आणि ती कोथिंबीर घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला राईस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपला जिरा राईस तयार झालेला आहे. आणि आता राहिलंय काय, आपली बटाट्याची कापं राहिली आहेत. आपण आता हा भात झाकून ठेवूया बटाट्याची कापं होईपर्यंत. गॅस बंद करून टाकायचे. आता पहा, आता आपलं मॅरिनेशन झालेलं आहे. अर्धा तास ठेवलं होतं आपण मॅरिनेशनसाठी. आणि आता त्याच्यावरून मी कोथिंबीर घालते. ही कोथिंबीर आत्ता घालण्याचं कारण म्हणजे मग सुरुवातीपासून घातली असती ती थोडीशी मलूल झाली असती, नरम पडली असती. पण आता वरून घातल्यानंतर ती छान क्रिस्पी होईल. आपण आता कापं भाजू त्यावेळेला ती छान क्रिस्पी लागणार आहे आपल्याला. आणि आता ती कापं भाजण्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये ती कापं घोळवून घेते. रवा लावल्यानंतर काय होतं, रवा तो अर्धा अधिक रवा आपला तेलामध्ये पडून जातो आणि तो जळतो. त्याच्यामुळे मग गव्हाचं पीठ मी शक्यतो प्रेफर करते लावायला. पण छान कुसकुशीत होतात गव्हाच्या पिठाने सुद्धा. मी फिश फ्राय करायला सुद्धा गव्हाचं पीठच वापरते. आता ही कापं आपण अशी पॅनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आपले कापं लावून झालेली आहेत पॅनमध्ये. आणि आता थोडंसं वरून तेल घालून घ्यायचे आणि त्याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचे आहे, जेणेकरून वाफ धरून ती कापं शिजली पाहिजे. हे पहा कशी छान वाफ धरली होती. आणि आता पुन्हा आपण कापं परतून घ्यायचे. अशी 2 ते 3 2 वेळा अजून 1-2 वेळा कापं परतून घ्यायला लागणार आहेत. आणि पुन्हा थोडंसं तेल घालून कापं शिजू द्यायचे. जास्त वेळ लागत नाही तसा कापं शिजायला. पहा कोथिंबीर कशी कापांवर छान दिसते. आता कापं शिजलेत का बघूया. जवळजवळ शिजत आली आहेत. अजून एकदा परतवून घ्यायचे आणि थोड्या वेळाने ती कापं छान शिजली जाते. हे पहा आपली बटाट्याची कापं तयार झाली आहेत. खूप छान सुगंध येतोय बटाट्याच्या कापांचा आणि त्यातल्या त्यात कोथिंबीर फ्राय झाली आहे त्याचा सुगंध खूप छान येतोय. आणि आता आपण दाल फ्राय, जिरा राईस आणि बटाट्याची कापं सर्व करायला घेऊया.
हे पहा दाल फ्राय. आणि त्यानंतर बटाट्याची कापं छान खुसखुशीत झाली आहेत बटाट्याची कापं. आणि हा गरमागरम जिरा राईस. चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.